इथेच आज शेतकरी जितके रस्त्यावर उतरले, मग तो ऊस उत्पादक शेतकरी असेल किंवा आता कापूस उत्पादक शेतकरी असेल, हे शेतकरी आज सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले आहेत. ऊसाचा प्रश्न तर इतका चिघळला की बारामतीमध्ये राजू शेट्टी ठाण म्हणून बसले. काँग्रेसच्याच काही नेत्यांची या आंदोलनाला फूस होती असेही आरोप राष्ट्रवादीकडनं सुद्धा झालेत. यावर तुमचं म्हणणं? ह्याच्यामध्ये राष्ट्रवादीने कुणी तशा प्रकारचा आरोप केला? हसन मुश्रीफ यांनी IBN लोकमतच्याच एका चर्चासत्रामध्ये या आंदोलनामागे हे कदाचित हसन मुश्रीफ साहेबांचं वैयक्तिक मत असू शकेल. शेवटी अनेक विचाराची माणसं लोकप्रतिनिधी तिथं असतात. वास्तविक महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला जास्तीत जास्त दर मिळाला पाहिजे ह्याच विचाराचं राज्य सरकार आहे. आणि मी आपल्याला सांगतो की ही जी काही चर्चा झालेली आहे ह्याच्यामध्ये दर हे राज्य सरकार देत नाही. आपल्या माहितीकरता सांगतो, दर हा साखर कारखाना देत असतो. आताही 2050, 1850 आणि त्याच्यामध्ये मला वाटतं 1800 का 1750 असे जे दर काही जाहीर केलेले आहेत त्या दराच्या संदर्भात उलट काही साखर कारखाने वर्षभरामध्ये साखर विक्रीतनं येणारा पैसा, मोलॅसिस विक्रीतनं येणारा पैसा, बगॅसमधनं येणारा पैसा हा जर उद्याच्याला दर चांगले राहिले तर ह्याच्यापेक्षा जास्त फायनल देखील काढू शकतात. परंतु अजून साखरच विकली नाही, बगॅसच विकला नाही किंवा मोलॅसिस विकलं नाही तर आधीच त्या गोष्टी सांगता येत नसतात. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी प्रकर्षाने पुढे आल्या आणि शेतकऱ्यांना 2 पैसे मिळाले पाहिजे त्याबद्दल दुमत आमचंही नाहीये कुणाचंच. आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही कशा पद्धतीने दिला? कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आधारभूत किंमत केंद्र सरकारने ठरवली. पहिला 3000 रुपये दर होता, आता 3300 रुपये आधारभूत किंमत केलेली. आज देखील आधारभूत किंमत 3300 रुपये ही शेतकऱ्यांना परवडणारी नाही. आमच्या मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशमधल्या शेतकऱ्यांना 2 पैसे मिळवून देणारं हे एक पीक आहे कापसाचं. बीटी कॉटनमुळं काही प्रमाणामध्ये उत्पन्न वाढलेलं आहे. परंतु गेल्या काही वर्षामध्ये खताच्या किमती वाढल्या, बियाण्याच्या किमती वाढल्या, मशागतीच्या किमती वाढल्या. कापूस गोळा करण्याच्या करता क्विंटलला 700 ते 800 रुपये क्विंटल हा अलीकड खर्च यायला लागलेला आहे. उद्याच्याला जगातल्या कापसाच्या किमती वाढल्या तर त्याचा परिणाम आमच्या देशातल्या आणि राज्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा दर वाढण्याच्या करता झाला पाहिजे, ही पण आम्हा लोकांची त्या ठिकाणी भूमिका आहे. आणि आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने ती भूमिका दिल्लीमध्ये जाऊन मांडणार आहोत. शेतकऱ्यांची जी बँक आहे राज्य सहकारी बँक, त्या बँकेच्या संचालक मंडळावर तुम्ही सुद्धा एकमेव मंत्री होतात. पण तरी सुद्धा या राज्य बँकेवरती किंवा या राज्य बँकेच्या संचालक मंडळावरती बरखास्तीची कारवाई झाली. ही कारवाई तुम्हाला पटते का? शेवटी आर्थिक संस्था ही योग्य पद्धतीने चालली पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत असायचं कारण नाही. ही कारवाई RBIने केलेली आहे. देशामध्ये RBI ही आर्थिक संस्थांच्या मधली एक मुख्य संस्था आहे आणि त्याच्यामुळे आर्थिक शिस्त लावण्याच्या करता त्यांनी तशा प्रकारची कारवाई केलेली आहे. तुम्ही संचालक मंडळाला दोषी मानत नाही? नाही, उद्याच्याला तुम्ही जर राज्याचे मुख्यमंत्री असाल आणि तुम्ही मुख्यमंत्री म्हणून माझ्या मागासलेल्या भागामध्ये ही कारखानदारी निघाली पाहिजे, आम्ही राज्य सरकार त्याला हमी देतो, तुम्ही त्या ठिकाणी कर्ज पुरवठा केला पाहिजे असं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही संचालक बोर्डाला सांगितल्यानंतर कुठलाही संचालक बोर्ड ऐकणार. दादा, पण काँग्रेसच्या अनेक मंत्र्यांना तुमच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी आहे. तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून अनेक खात्यांच्या बैठका घेता, परस्पर विषय तुम्ही मार्गी लावता, त्यामुळे अनेक काँग्रेसचे मंत्री हे उघडपणे तुमच्याविषयी नाराजी व्यक्त केलेली आहे यापूर्वी सुद्धा. मग ते विखे पाटील असतील किंवा हर्षवर्धन पाटील असतील, या सर्वांनी केलेली आहे. या 1 वर्षाच्या काळात यापुढे तुमच्या कार्यपद्धतीत काही बदल होईल का? मला अर्थ आणि नियोजन मंत्री या नात्याने मी ह्या राज्याचा अर्थसंकल्प महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर ज्यावेळेस सादर करतो त्यावेळेस प्रत्येक विभागाला किती निधी द्यायचा, आपलं उत्पन्न किती आहे, आपला पगारावर खर्च किती होणार आहे, नॉन प्लॅनमध्ये आपला खर्च किती, प्लॅन साईज आपली काय असली पाहिजे, डेव्हलपमेंटला आपण किती निधी देऊ शकतो, ह्या सगळ्या बाबी तपासल्या जातात. ही सगळी फाईल नंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची त्याच्यावर सही होते की उत्पन्न किती आणि प्लॅनमधनं प्रत्येक डिपार्टमेंटला किती किती निधी त्या ठिकाणी द्यायचा. ह्या सगळ्या बाबी करत असताना आम्ही पैसे दिल्यानंतर वर्षभराच्या काळामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कट लागू नये म्हणून मी प्रयत्न करत असतो. यंदा युरोपमध्ये मंदीचं संकट आहे, देशामध्ये मंदीचं संकट आहे, जगामध्ये मंदीचं संकट आहे. त्याच्यातनं परिवहन खातं, महसूल खातं, आपलं विक्री कर खातं, त्याचबरोबर एक्साईज,
हे सगळे डिपार्टमेंट ह्याचे उत्पन्न कुठेही कमी होऊ नये, आपल्या बजेटवर कुठलाही कट लागू नये अर्थसंकल्पावर, ही माझ्यासारख्याची भावना असते. आणि जर उद्याच्याला आपण दिलेला पैसा हा खर्च वेळेत होत नसेल तर त्याला काय अडचणी आहेत हे पण आम्ही समजून घेतो आणि त्या अडचणी दूर करण्याच्या करता प्रयत्न करावा लागतो. आता माझ्याकडे उपमुख्यमंत्री पण पद आहे, अर्थ आणि नियोजन खातं पण आहे. त्याच्यामुळे असा अर्थ काढला जातो की मी उपमुख्यमंत्री म्हणून तो आढावा घेतो. आणि शेवटी हे आघाडीचं सरकार आहे. पाठीमागच्या 2004 सालामध्ये देखील 71 संख्या असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं मनाचा मोठेपणा दाखवून मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला न घेता काँग्रेसला दिलं आणि राष्ट्रवादीनं उपमुख्यमंत्रीपद त्या ठिकाणी घेतलं. त्यावेळेस जर मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तरी शेवटी सगळेच फाईल मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीकडे आले असते. आणि ह्याच्यामध्ये आपण काय भेदभाव काय करतो? जर काँग्रेसची पण भूमिका राज्याच्या जनतेचं भलं होणं आणि कुठंही अनुशेष वाढून न देणं आणि अविकसित भागाचा विकास करणं, त्याला झुकतं माप देणं, असं जर असेल तर आमची पण भूमिका राष्ट्रवादीची तीच आहे, काँग्रेसची पण भूमिका तीच आहे. त्याच्याकरता ह्या राज्यातल्या जनतेने आम्हाला तिसऱ्यांदा सत्तेवर आणलं, त्याच्यामुळे आम्ही काही चुकीचं करतो असं समजण्याचं कारण नाही. दोन्ही काँग्रेसमध्ये अनेक वेळा वाद झाले. अजूनही म्हणजे मुख्यमंत्र्यांनी काही वक्तव्य केली होती, त्यांनी गृह खात्यावरती जाहीर नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसनं गृह खातं हे राष्ट्रवादीला दिलं, ही चूक केली, इथपर्यंत ते बोलले होते. हे वाद का होतात? अजूनही खात्यांची अदलाबदल होऊ शकते का? हे मुख्यमंत्र्यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे, कारण ते ह्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मला थोडीफार जी माहिती आहे, ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्येक खात्यामध्ये आढावा घेण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्र्यांनी काय स्टेटमेंट करावं ह्याच्यामध्ये मी आणखीन त्याच्या संदर्भातलं मत माझं प्रदर्शित करून आणखीन मी नवीन मुद्द्याला त्या ठिकाणी हात घालू पाहत नाही किंवा त्याला आणखीन वेगळ्या पद्धतीनं चर्चेला ऊत आणू पाहत नाही.